पोटात दुखत असल्यानं 2 मे रोजी रेखा पारधे यांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील अपघात विभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना महिला जनरल विभागात दाखल केलं. मात्र त्यानंतर त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांना बोलावूनही ते आले नाहीत असा आरोप पारधे यांच्या नातेवाईकांनी केलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता रेखा पारधे यांना सांगली सिव्हिलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णाची प्रकृती खालावली असल्यानं त्यांचा सकाळी 8:30 मृत्यू झाला. या सर्व घटनेला त्यावेळी असलेले डॉक्टर जबाबदार आहेत असा आरोप करण्यात आला होता. तसंच संबंधित डॉक्टरांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यानं आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले, उपाध्यक्ष सनी वाचणे, राजाराम निकम, महेश निकम, अमर पाटील, शोभा पारधे, सर्जेराव साठे, नारायण आवळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.